ही आपली गाडी समोर. आता निघू, पण मी नाही तोडणार सिग्नल. तोडना पडेगा ब्रो. ये तो किसी को खाने ही नहीं दे रहा है. ये तो लय गॅम्बलर आहे, देत नाही कोणाला खाऊ द्या. हे बघ तोंडामध्ये जमा केलंय सगळं. आणि नंतर हा आहे CNG पंप मानगावच्या अलीकडे. तर आता आपण 100 किलोमीटरच्या जवळपास गाडी गेली असती, पण तरी गेलीवर. अशा प्रकारे इथं मेन्यूमध्ये तुम्हाला तर आपण पनीर मसाला मागवला होता. पनीर मसाला आणि तांदळाची भाकर. आणि हे आहे आपलं होमस्टे, वरती रूम आहे. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपण आज चाललो आहे कोकण, जे की माझे मम्मी पप्पा आलेले होते आणि आपण इन्स्टाच्या रील्समध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आपण अक्कलकोटवरून आल्यानंतर आपण चाललो आहे आता कोकणामध्ये. तर पुढे काय आहे ते बघण्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर आता मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी झालेली आहे. अशी तयारी चालू आहे सर्वांची. इथे असं सामान, आपण टेंट पण घेतलेले सोबत इन केस, कारण की आता सीझन आहे. आणि आम्ही निघालो आता 1 वाजता जवळपास. मी पुण्यातून निघता खूप टाईम होणार आहे, म्हणून आपण आपले टेंट सोबत घेणार आहे आणि जाणार आहे. तर आता आपण निघू आणि CNG वगैरे फिल करून आपल्या गाडीने, नव्या गाडीने निघू. आणि त्यामध्ये आपण टाटा नेक्सॉन ही गाडी किती ॲव्हरेज देते हे आपण सगळ्या गोष्टी चेक करणार आहे. तर आता आपण चाललो आहे कार पार्किंगकडे. आपली गाडी पार्क आहे मस्त. आपण गाडी तर नाही आता पुसणार, कारण की पुसल्यानंतर परत तीच अवस्था होणार आहे, म्हणून आपण गाडी पुसणार नाही आहे. आता टाळी आपली, आपण जाऊ गाडी थोडीशी फ्रंटला आणू आणि फ्रंटला आणून मग बाकीचा सामान वगैरे पॅक करू आणि इथून निघू. तर भेटू आपण पुढं बघत राहा. कोकणाला चाललो आहे. कुठं थंबनेलला मी टाकणार नाही मी कुठं चाललो, फक्त टाकणार आहे कोकण ट्रिप. हां, ही आपली गाडी समोर. अशा प्रकारे सामान सगळं गाडी ठेवलं आहे. आता निघू. तर गाई जाता निघालो आहे आम्ही वाघोलीतून. कोणाची स्टाईल कॉपी करतोय मी. तर आता पुढं भेटू आता आपण CNG पंपावरती. हे आमचं वाघोलीचं ट्रॅफिक आणि हे लोक आमचे. पण मी नाही तोडणार सिग्नल. आता आपण CNGच्या लाईनमध्ये आहे. बघा आता लाईन. पैसा बचता है बाबा, पैसा पैसा, इसलिए हम रुकते, नहीं तो क्या है. आपको टाइम नहीं है तो पैसा पे करना है, ठीक है ना. तो सेम ही होता है सब कुछ. CNG भरला बरं का आपण, काय आहे ना माहिती आहे का, असं टाईम लिमिटेड असतो तिथं. पटापटा मागं लाईन लागलेली असती, त्याच्यामुळे एवढं गोष्टी पॉसिबल नाही होत रेकॉर्ड करायला आणि काय. पण आपण 457 रुपयाचा गॅस भरला आपण. हां, 5 किलो गॅस बसला आहे. आधी कालचा होता, आता मी मीटर लावलेलं आहे. मला सांगतो किती लागतात आपल्याला. तर आता आम्ही थांबलो आहे तामिनी घाटामध्ये.
खूप टाईम लागला. जवळजवळ आम्हाला पुण्याच्या बाहेर निघता निघता 1.5 ते पावणे 2 तास लागले. तर खूप ट्रॅफिक होती. मी तर प्रेफर करेल की जेव्हा तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल तर मॉर्निंगला निघत जा. असं दुपारी वगैरे नका निघत हो, कारण की भरपूर ट्रॅफिक लागतं आहे. आणि ही अशी इथं गाडी पार्क केलेली आपली टाटा नेक्सॉन. ओके, या टर्निंगला आहे आपण गाडी इथं केलेली. समोर आय लव्ह तामिनी. तर बघू शकता माझ्या मागे किती मोठे मोठे डोंगर आणि एकदम भारी भारी इथं स्पॉट आहे. आणि हे माझे मम्मी पप्पा. कसं वाटतंय मम्मी फिरून? भारी वाटतंय. अजून तर खूप काही बघायचं आहे आता पुढे गेल्यावर. तर काय झालं, आमच्या गाडीमध्ये थोडंसं होतं काहीतरी खायचं प्यायचं. या माकडांना दिलं आहे आम्ही. बघा, पिशव्या नको फेकत, ते पिशव्यात चावता मग ते. पण ते बी हुशार आहे म्हणते, काही पिशव्या खात नाही. हे बघा आमचे डॉगेश भाई. डॉगेश नाही रे, सॉरी मंकेश भाई. ये तो किसी को खानी नाही दे रहा है. हे तर लय गॅमलर आहे, देत नाही कोणाला खाऊ द्या. हे बघ तोंडामध्ये जमा केलं आहे सगळं. आणि नंतर काय करतात कमेंटमध्ये सांगा थोडं. हे बघा गॅमलर भाऊ. ऐ आता आपण आलो आहे CNG भरायला. तुम्हाला दाखवतो मी. हे माणगावच्या अलीकडे आहे. जसं पुण्याकडून येताना पहिलं CNG पंप आहे, लक्षात ठेवा. मी दाखवतो. हे इथं CNG पंप आहे. तर हा आहे CNG पंप माणगावच्या अलीकडे. तर आता आपण CNG इथं भरतोय. आता बघूया. प्रेशर फुल टाईट आहे. टाईट प्रेशर आहे. टाईट. जसं की एकदम टाईट प्रेशर आहे. आता आपण गॅस भरू. होता ऑलरेडी आपल्या याच्यामध्ये गाडी, नाही तरी म्हटलं 100-1 किलोमीटरच्या जवळपास गाडी गेली असती. पण तरी पण आता आपण इथं परत गॅस. तर हा आहे तो CNG पंप. आणि मी लोकेशन पण पिंग करतो. इथं आहे, बघू शकता. इथं कधी CNG भरायची गरज पडली तर सर्वात पहिले पंप हा, जो की माणगावच्या अलीकडेच आहे. माझ्याकडं नाही काही खायला. थांब, तुला बिस्किट देतो. खातो का बिस्किट? अरे डॉगेश भाई ले. और यही बाजू में जो म्हणजे बाजूला इथंच CNG पंपच्या पिला होता. मी बोलला तुला एक घोट पिला आहे. काही नाही होत, संध्याकाळ झाली, उपवास झालं. अरे चहा एकदम मस्त भेटतो इथं. तर फायनली आपण पोहोचलेलो आहे दिव्यागरला. माणगावनंतर आपण डायरेक्ट आलो दिव्यागर. आणि 1000मध्ये आपण होमस्टेसुद्धा बुक केलेला आहे, तो की 4 लोकांसाठी. तर त्यांची इन्फॉर्मेशन मी आता तिथं गेल्यावर हॉटेलबद्दल सांगतो. आणि आता आपण चालू इथं समोर, हे बघू शकता, कोकण काहीतरी आहे हे नाव. तर आपण इथं आलो आहे आता.
आणि एकदम आता बघू रिव्ह्यू तर बघितलेले चांगले, तर रिव्ह्यू एकदा चेक करू. आता आलो आहे आपण आणि तिथं जातो आणि मस्त काय काय मेन्यू कार्ड वगैरे काय ते सगळं तुम्हाला दाखवतो. तर ते आहे हॉटेलचं नाव कोकण स्वाद. तर आता बघूया कोकण स्वाद. आम्ही तर आज नाही खाऊ शकत, आज आम्ही व्हेज खाणार आहे. तर आता बघू आपल्याला कोणतं कोणतं काय काय कसं आहे तर बघू आता. तर अशा प्रकारे इथं मेनू कार्ड आहे बघा. व्हेज थाळी पण इथं 190ला 190ला व्हेज थाळी. बाकीचे भरपूर काही मेनू कार्ड आहे. पापलेट थाळी वगैरे सगळे 450मध्ये. चिकन थाळी पण आहे 300 रुपयामध्ये. बाकी उपवासाचे वगैरे हे पण आहे मेन्यू कार्डमध्ये. बऱ्यापैकी चांगलं काही हॉटेल आहे इथं. आणि हे असे हे दिलेले आहेत, त्यामध्ये तुम्ही बघू शकता काय काय कसं कसं तुमच्या थाळीमध्ये असं. अशा प्रकारे इथं मेन्यूमध्ये तुम्हाला सॅम्पल बघू शकता कसं कसं एक्झाम्पलमध्ये त्यांनी दिलेलं आहे. आणि मी लोकेशन पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. तर आता आपण पापड मसाला पापड मागवलेला होता. तर अशा प्रकारे मसाले पापड आहे. आणि आपण बाहेर बसलेलो आहे, वातावरण थंड आहे आणि ॲटमॉस्फिअर पण आणि हवा वगैरे मस्त चालू आहे. तर म्हणून आम्ही बाहेरच बसलो. तर अशा प्रकारे हळूहळू आपले मेनू येतात ते आता ते चालू करू. तर आपण पनीर मसाला मागवला होता, पनीर मसाला आणि तांदळाची भाकर. तर असा आपला मेनू आहे. आता गरजेनुसार जर काही भाजी वगैरे लागली तर आम्ही मागवू. तर आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्यावरती सांगतो तुम्हाला टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी. मसाला पापड तर एकदम चांगला होता, एकदम फुल टू. आता भाजी वगैरे जेवण केल्यानंतर सांग. तर आता आपण आलेलो आहे जिथं आपण होमस्टे बुक केलेला होता त्या ठिकाणी. आपण आपली गाडी पार्क केली इकडे समोर पाठीमध्ये. पर्यायी व्यवस्था त्यांनी दिली. इथं समोर काम चालू आहे, हे बघू शकता इथं काम चालू आहे. आणि हे आहे आपलं होमस्टे. वरती रूम आहे, समोर स्पेस आहे आपल्याला बसण्यासाठी वगैरे. तर अशा प्रकारे होमस्टे आहे. आता इथं जागा आहे पण प्रॉब्लेम हा आहे की इथं त्यांचं ड्रेनेजचं याचं काम चालू आहे, टॉयलेटच्या टाकीचं. तर हे इथं तुम्ही गाडी लावायसाठी भरपूर काही जागा आहे इथं. आणि आता आपण जाऊ इथं वरती, तुम्हाला रूम टूर करतो. तर हे आहे वरचा स्पेस. आणि ही आहे रूम, जे की आपण 1000 रुपयामध्ये 4 लोकांसाठी बुक केलेली आहे. आणि विषय असा आहे की आता सीझन चालू झालेलं आहे आणि त्या सीझनमध्ये तुम्हाला एवढ्या कमी रेटमध्ये रूम मिळणं पॉसिबल नाही होत. तर आपण आलेलो होतो दिव्यागरला. आता सध्या सीझन चालू आहे, हिवाळ्यामधलं की फुल सीझन चालू होतो. तर असा बेड आहे, 2 जणं गादी टाकून खाली झोपणार. काय झोपायचंच आहे, दुसरा काही विषय नाही. तर अशा प्रकारे रूम आहे. आणि जे आपले प्रॉपर्टी ओनर आहेत रुपेश सप्पा, हे त्यांचं डिस्क्रिप्शनला हॉटेलची लोकेशन वगैरे टाकून दे आणि त्यांचा नंबरही टाकून दे. तर भेटू आता आपण उद्या खूप काही भारी आहे. आपल्याला इथले फ्रेश फिश खायची आहे. तर आपण स्पेशल बंदर आहे, इथून मासे येतात, लिलाव होतो. तर तो व्हिडिओ आपण उद्या करणार आहे. तर भेटू आता आपण उद्या.